ट्रेनिंग येतं त्याचा काय पुरावा आहे? बरोबर. तर त्यांच्याकडे भारत सरकारचं एखादं प्रमाणपत्र असेल तर या महिला सर्टिफाईड होती, बरोबर, की यांना टेलरिंग येतं. आणि मग उद्या भविष्यात समाजासमोर ते जात असताना, सरकारी कार्यालयांमध्ये जात असताना, एखादी निविदा भरत असताना, एखादी ऑर्डर मिळवत असताना, किंवा कुठेतरी ऍडमिशन घेत असताना कुठेतरी अडचण येऊ नये की हो आम्हाला टेलरिंग येतं पण आमच्या हातात कुठलाच कागद नाही, असं होऊ नये म्हणून प्राईड इंडिया मागच्या 15 ते 20 वर्षापासून जनशिक्षणच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून आणि त्यांच्या मेकॅनिझमचा उपयोग करून गाव तिथे प्रशिक्षण या योजनेअंतर्गत महिलांना काय उपलब्ध करून देते. 50 वर्ष प्राईड इंडिया हा उद्योग करते 50 वर्ष. आणि जलशिक्षण बरोबरचा विषय जलशिक्षण बरोबरचा व्यवसाय प्रशिक्षण जलशिक्षण बरोबर आपण 20 वर्षापासून घेतोय. बाकी प्राईड इंडियाचा इतिहास पण 50 वर्षाचा आहे आणि जलशिक्षण संस्थांचा इतिहास 60 वर्षाचा आहे. देशातली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात यशस्वी योजना आणि भारत सरकारची पार्लमेंटरी कमिटीचा अप्रूव्हल असणारी, म्हणजे जलशिक्षण संस्थांमध्ये जर एखादा बदल करायचा असला तर पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये ठराव घ्यावा लागतो आणि त्यानंतर याच्यातल्या गाईडलाईन्स येतात. आणि आमचं रिपोर्टिंग डायरेक्ट केंद्र सरकारला आहे. आता जयंत चौधरी आहे, त्यापूर्वी धर्मेंद्र प्रधान होते, त्यापूर्वी प्रमोद महाजन, त्यापूर्वी आपले स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मंत्री या योजनेचं कामकाज बघतात आणि भारत सरकारचं पार्लमेंटरी कमिटी हे योजना चालवते. पूर्ण देशामध्ये 303 ठिकाणी ही योजना चालते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना चालते. या योजनेचं नाव आहे जनशिक्षण संस्थान. रायगडमध्ये गेलात तर रायगड नावाने आहे, गोव्यात गेलात तर जनशिक्षण संस्थान गोवा, केरळमध्ये गेलात तर जनशिक्षण संस्थान. असं पूर्ण देशात ज्या जनशिक्षण संस्थान आहेत त्या अनेक सामाजिक संस्था, कंपन्या, CSR, शैक्षणिक संस्था यांच्याबरोबर कोलॅबोरेशन करून गाव तिथे प्रशिक्षण ही योजना राबवते. आपला विषय बेलोशी पुरता आणि बेलोशी महाड मध्ये आपण किंवा महाड, पाली, सुधागड